नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि तुम्ही GR सुद्धा याचा पाहू शकताय. पहा, आणि या GRद्वारेच आपल्याला सर्व कळणार आहे की नक्की या योजनेत काय सरकारने बदल केलेला आहे आणि या योजनेचं काय स्वरूप बदललेलं आहे, काय याची प्रक्रिया बदललेली आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. तर पहा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता की प्रधानमंत्री मातृवंदनेचा GR आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा GR महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. शासन निर्णय तुम्ही पाहू शकताय. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक हे तुम्ही पाहू शकताय 6 सप्टेंबर 2024ला हा GR निघालेला आहे. पहा, आणि हा GR सार्वजनिक आरोग्य विभाग यांना पाठवण्यात आलेला आहे. केंद्रीय महिला व बाल विकास विभाग यांना पाठवण्यात आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग यांना पाठवण्यात आले, तसेच केंद्रीय महिला बाल व विकास मंत्रालय यांना पाठवण्यात आलेलं आहे. पहा, तर देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन माता व बालकांच्या मृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. पहा, राज्यात सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असून संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग आहे. केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांनी निर्णय घेण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुसरूनच माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली आहे. पहा, 3 एप्रिल 2024 रोजी ही बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवण्याकरिता महिला व बाल विकास विभागाकडे यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्यांनी त्या विभागाकडून असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर योजना ही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील रोजीच्या पत्रान्वये प्रधानमंत्री मातृवंदना योजना व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पहा, त्याच अनुसरूनच सदर योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि एकूणच आपण पाहू शकतो की शासनाने काय निर्णय काढलेला आहे तो. तर केंद्र शासनाकडून दिनांक 2 मार्च 2024 रोजीच्या पत्रान्वये प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुसरून सदर योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. पहा, तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विभागाकडील मनुष्यबळ व साधन सामुग्रीसह महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी. तसेच महालेखाकार कार्यालयाकडून स्वतंत्र लेखाशीर्ष मिळेपर्यंत सदर लेखाशीर्षा खालील प्राप्त निधी वापरण्यास महिला व बाल विकास विभागास परवानगी देण्यात यावी. योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष महालेखाकार कार्यालयाकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही महिला व बाल विकास विभागाने करावी. योजना हस्तांतरित करताना योजनेशी संबंधित प्रशासकीय व इतर अनुषंगिक बाबी या संदर्भात आयुक्त व महिला व बाल विकास पुणे व अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी समन्वयाने कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकताय. पहा, तर हा आदेश काढण्यात आलेला आहे. पहा, तुम्ही पाहू शकताय की एकूणच अगोदर प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी गरोदर महिलांसाठी जी योजना होती ती योजना अगोदर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवली जात होती, परंतु आता सरकारने याच्यामध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत. तर आता ही योजना
महिला व बाल विकास विभागाकडे सोपवण्यात आलेले आहे आणि एकूणच महिला व बाल विकास विभागाकडून त्यांची योग्य त्या पद्धतीने कार्यवाही व्हावी व त्यांना सहकार्य व्हावे यासाठी त्यांनी एक लेखागार म्हणून एक पदसुद्धा ॲड करणार आहेत. तर आपण पाहिलं की प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता इतर तुम्ही अगोदर आपण दवाखान्याच्या सरकारी दवाखान्याच्या नर्स असो किंवा सिस्टर असो त्यांच्याजवळ आपल्याला हा फॉर्म भरावा लागत होता. परंतु आता जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इतर कोठेही न जाता महिला व बाल विकास विभागाच्या जेथे अंगणवाडी असतील किंवा ज्यांचं तिथं कार्यालय असेल तर तेथे जाऊन तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकताय. तुम्ही हा फॉर्म भरून त्यांच्याजवळ देऊ शकताय. ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म त्यांच्याजवळ भरून देणार आहे त्यावेळेस तुम्हाला या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे जे काय पैसे भेटतात ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. पहा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवीन अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.